चला मंडळी, आज आपण मस्त कुरकुरीत आणि खमंग अशी अळूची वडी बनवूया। एकदम झटपट आणि सोपी रेसिपी आहे आणि चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी लागते। बघा इथं आवाज तुम्ही ऐकू शकता। एकदम कुरकुरीत अशी अळूची वडी आपली तयार झालेली आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, नवीन शिकणाऱ्यांसाठी किंवा पहिल्यांदा जे अळूची वडी बनवणार असतील तर त्यांच्यासाठी ही एकदम सोपी अशी पद्धत आहे। आपल्या 2 रेसिपी ऑलरेडी मी अळूच्या वडीच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्हाला संगीता सोमी किचन वरती पाहता येतील। त्याही खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत। चला तर आता आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया। आता ह्या रेसिपीसाठी आपण इथं अळूची पानं घेतलेली, तिथं बघू शकता। ही अळूची पानं आहेत ती ट्रायंगल शेप मध्ये आणि थोडीशी काळपट आकाराची असतात, कलरची असतात आणि ट्रायंगल शेप असतो त्याला। ह्याच्या मागचा देठ काढून घेतलेला आहे आणि ज्या रेषा दाटसर असतात त्याही आपण थोड्याशा काढून घेऊया, म्हणजे अळूची वडी आहे ना ती कडवटपणा त्याचा लागत नाही आपल्याला। आता इथे मी मागचा देठ पण काढून घेते आणि त्यानंतर आपण ही स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया। तुम्ही नळाखाली डायरेक्ट धुवू शकता। बघा याच्यावरती रानातील माती वगैरे उडलेली असते, शेतामध्ये असतात तर त्याच्यावरती माती आता पावसामुळे उडलेली असते किंवा काही कीटक फिरतात वगैरे, त्याच्यासाठी व्यवस्थित हाताने चांगली स्वच्छ चोळून ही पानं आहेत ते आपण नितळत ठेवणार आहे। काय होतं की पानं व्यवस्थित धुतली नाहीत ना तर त्याच्यावरती जर त्याचा राब राहिला तर मग ती आपल्याला घशामध्ये खवखवली जातात। त्यामुळे पाने धुताना एकदम व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत। आता इथे पानं धुवून घेतलेली आहेत, नितळून घेतलेली आहेत। आता आपण याला एकदम बारीक असं कट करून घ्यायचे। तुम्हाला जसं जमेल तसं एकदम बारीक कट करता येईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। इथे बघू शकता मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। आता एकदम सुरुवातीला अशा पद्धतीने कट करून घेऊया आणि परत जे आपण हे कट केलेले त्याला परत असे छोटे काप करून घ्यायचे, म्हणजे ते आणखीन आहे ते कट होऊन जातं। आता इथं मी 5च पानं घेतलेली अळूची, तुम्ही याच्यामध्ये आणखीन पानांचा समावेश करू शकता। आता इथं आपण हे कट केलेलं आहे ते एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि जी दुसरी पानं राहिली होती शिल्लक तीही अशाच पद्धतीने कट करून घेऊया। काय होतं मंडळी, नवीन बनवणारे असतात किंवा पहिल्यांदा ज्यांना अळूची वडी खायची इच्छा होते आणि बनवायची असते त्यावेळेस त्यांना जी फोल्ड करून अळूची वडी बनवतात तर ती जमत नाही किंवा तेलात टाकल्यानंतर विस्कळली जाते, ती व्यवस्थितरित्या फोल्ड करता येत नाही। तर त्यांनी अशा पद्धतीची अळूची वडी बनवून खाऊ शकता, त्यांची इच्छा नक्कीच पुरी होईल। आता इथे मी फ्रेश कोथिंबीर घेतलेली, थोडी जास्त घेतलेली आणि ती एकदम बारीक कट करून घ्यायची आणि याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता इथे मी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचा जाडसर भरड काढून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा कप आहे ते तांदळाचं पीठ घातलं आणि 1 कप फुल भरून याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेतलेले। तुम्ही हे पीठ आहे ते थोडीशी कमी जास्त करू शकता। आता यावरती मीठ घालून घेतलं, त्यानंतर जे वाटण करून घेतलं तर ते 2 चमचे घालून घेतलेले। ही मिरची आहे ना ती तिखट आहे त्यामुळे मी 2 चमचे घातलेली, तुमची मिरची जशी असेल तिखटाला तशी तुम्ही कमी जास्त घालू शकता। त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला आहे तो 1 चमचा घालून घेतलेला आहे, जिरा पावडर, धने पावडर 1 चमचा घालून घेतलेला आहे, छोटे चमचे घातलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि नंतर चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि थोडं थोडं पाणी मिक्स करून हे आपण पीठ मळून घेणार आहे। आता इथं काय झालं, सुरुवातीलाच हळद घालायची होती पण माझ्याकडून विसरून राहिली, त्यामुळे मी आता हळद घातलेली आणि आपण परत त्यावरती पाणी घालून हे ते पीठ मळून घेऊया। पीठ मळताना एकदम घट्ट पण मळायचं नाही आणि एकदम पातळ पण मळायचं नाही, मग अशा पद्धतीचं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। आता हे आपलं पीठ मळून तयार झालेले आहे। आता याच्यावरती अर्धा चमचा आहे ते सोडा घालून घ्यायचा, अर्धा चमच्याला पण थोडंसं कमी घालायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि परत ते पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते पीठ आहे ते चांगलं बघा मिक्स झालेलं आहे। आता हे पीठ आपण बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत ज्या प्लेटमध्ये तुम्ही वडी वाफवणार आहे त्याला आपण तेल लावून घेऊया। आता इथं मी तेल लावून घेतलेलं, त्यावरती ही वडी आहे ती थापून घ्यायची। अशा पद्धतीने वडी थापून घ्यायची, थोडासा तेलाचा हात लावायचा म्हणजे वडीचं ते चिकटणार नाहीये आणि त्यानंतर त्यावरती पांढरे तीळ आहेत ते घालून घ्यायचे आणि हाताच्या साहाय्याने थोडेसे त्याला प्रेस करून दाबून घ्यायचे, म्हणजे ते त्याच्यामध्ये वडीमध्ये व्यवस्थित असे दबले जातील। आता ही अळूची वडी आहे त्यात बाजूला मी पाणी गरम करत ठेवलं होतं स्टीमर मध्ये आणि आता आपण त्याच्यामध्ये ठेवून देऊया। एक चांगली 10 ते 12 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची। बघा आता हे मी मीडियम गॅसवरती ठेवलेलं आहे, 10 ते 12 मिनिटांनंतर बघूया आपली अळूवडी तयार झालेली असेल। अप्रतिम अशी रेसिपी आहे, ज्यांना पण पहिल्यांदा करायची आहे आणि जमत नाही अळूची वडी तर त्यांनी अशा पद्धतीची सोपी रेसिपी बनवू शकता। बघा मंडळी, आता इथं 12 मिनिटं झालेली आहेत। आता मी काय करते, आपण उघडून बघूया आपली अळूवडी तयार झालेली आहे की नाहीये। आता इथं हे भांडं आहे ते गरम झालेलं आहे, व्यवस्थित फडक्याने पकडून त्याचं झाकण काढून घेऊया आणि त्यानंतर आतील अळूवडी आहे ती काढून घेऊया। इथं मी गॅस आता
बंद करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण ही अळूवडी काढून घेऊया। अळूवडी कट करत असताना काय करायचं, एकदम थंड झाल्यानंतरच कट करायला घ्यायची। कमीत कमी अर्धा ते 1 तास ही अळूवडी आहे ती चांगली थंड होऊन द्यायची आहे। तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवून दुसऱ्या दिवशी टिफिनसाठी किंवा मुलांना स्नॅक्स म्हणून किंवा एनी टाइम तुम्हाला जेवणामध्ये जरी तोंडी लावण्यासाठी काय हवं असेल तर अशा पद्धतीची अळूची वडी बनवून ठेवू शकता। आपली कोथिंबीर वडीची पण रेसिपी मी YouTubeवरती अपलोड केली, तीही तुम्ही पाहू शकता। तर ही अळूवडी आहे ती आपण अशी बनवून फ्रीजमध्ये ठेवून कधीही म्हणजे कमीत कमी 8 दिवस तरी ही अळूची वडी आहे ती फ्रीजमध्ये राहते आणि तुम्हाला जेव्हा पण वाटेल अळूची वडी खाण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही अशी अळूची वडी तळून खाऊ शकता। बघा इथं मी कट करून घेतलेले, तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। मस्त अशी आपली अळूची वडी तयार झालेली इथं बघू शकता। एक 10 ते 12 मिनिटात ही अळूवडी वाफवून तयार झालेली आहे। अप्रतिम अशी रेसिपी तयार होते आणि खायला म्हणाल तर खूपच टेस्टी लागते। बघा मंडळी, काय अप्रतिम अशी आपली अळूची वडी तयार झालेली आहे। आता इथे मी एक कढई घेते, त्यामध्ये तेल घालते। तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे अळूची वडी आहे ना ती व्यवस्थित तळली जाते सगळ्या बाजूनी। आता इथं अळूची वडी आपण कट करून घेतलेली अप्रतिम अशी दिसते। काही लोकांना ही अळूवडी आहे ना किंवा कोथिंबीर वडी असेल तर ही कच्ची खायला खूप आवडते, म्हणजे अशी जी वाफरलेली असते ना तशी लोक खूप खातात। त्यांना आवडत असेल तर त्यांच्यासाठी असे 2 काप आहेत ते बाजूला काढून ठेवा आणि बाकीची अळूवडी आहे ती तळून घेऊ शकता। आता इथं तेल चांगलं गरम झालेलं, माझ्याकडून थोडं जास्त तेल गरम झालेलं आहे। आता मी अळूच्या वड्या घालून घेते आणि गॅस बंद करून घेते आणि त्यानंतर मग जेव्हा तेलाचं टेम्परेचर कमी होईल त्यावेळेस मी परत गॅस पेटवते। आता इथं बघा मंडळी, अळूची वडी तळत असताना एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला अळूची वडी कशी पाहिजे। जर तुम्हाला अळूची वडी एकदम कडक कुरकुरीत हवी असेल तर थोडी जास्त तळून घ्यायची। बघा इथं आता जी तळलेली आहे ना एकदम ब्राऊन कलर मध्ये तशी तळून घ्यायची। आणि घरामध्ये वयस्कर लोक असतात किंवा काही लोकांना अळूवडी कोथिंबीर वडी ती जास्त कडक आवडत नाही, जरा सॉफ्ट वाली आवडते, म्हणजे वरून कडक आणि आतून सॉफ्ट राहिलेली। तर त्यांच्यासाठी काय करायचं, मीडियम गॅसवरती ही अळूची वडी आहे ती थोडी कमी तळून घ्यायची। बघा काय अप्रतिम अशी आपली अळूची वडी तयार झालेली आणि कलर म्हणाल तर अप्रतिम असा दिसतोय। चला तर अशाच पद्धतीने जी अळूची वडी शिल्लक राहिली होती कट करून घेतली होती तीही आपण असंच मीडियम गॅसवरती तळून घेऊया। आता हा भाजा इथं बघाल तर मी हा भाजा आहे तो कमी तळून काढत आहे, म्हणजे कुणाला एखाद्याला आवडत नसेल आपल्या घरामध्ये जास्त कडक तर ते सॉफ्ट वाली खाऊ शकतं। अशा पद्धतीने आता ही अळूची वडी आहे सगळी ती आपली तळून झालेली आहे आणि याच्यामध्ये बघू शकता तेल अजिबात म्हणजे खाल्लेलं नाहीये। नाहीतर काय होतं, काही आळू वडी असते किंवा दुसरे कोणतीही आपण वडी करतो तर त्याच्यामध्ये तेल जास्त शोषलं जातं, याच्यामध्ये अजिबात तेल शोषलं गेलेलं नाहीये। अप्रतिम अशी अळूची वडी तयार झाली तर तुम्हाला मी दाखवते की कशी अळूची वडी तयार झालेली आहे ते एकदम कुरकुरीत। तर तुम्ही आवाज घेऊ शकता, काय मस्त अशी आपली अळूवडी दिसते, बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटते। बघा मंडळी, झटपट अशी अळूची वडी तयार झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत अशी। चला तर आता मी तर टेस्ट करून बघते, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीची अळूवडी बनवून बघा। रेसिपी आवडली असेल आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान रेसिपींसाठी। बरं मंडळी, इथं तुम्हाला पुढे दाखवते की आपल्या अळूची वडीची रेसिपी पुढच्या ज्या मी अपलोड केलेल्या त्या कशा पद्धतीने केलेल्या आहेत। तर ती रेसिपी तुम्हाला ज्या तिन्ही रेसिपींमध्ये कोणती अळूची वडी आवडली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।